घोसाळगड गाव घोसाळी गाडी आपण इथे लावली आणि वर आपण आता गडाच्या दिशेने जाऊ. या ठिकाणावरून आपल्याला जायचं आहे. आपली गाडी टू व्हीलर इथपर्यंत येते, फोर व्हीलर बी पुढं झाडापर्यंत येऊ शकते. हे मंदिर आहे आणि असा बोर्ड इथून वर जायचं आहे. दिवसातील आपला हा 4था ट्रेक आहे. गडाच्या दिशेने जात आहोत. आजूबाजूला झाडी आहे त्यामुळं उन्हाचा एवढाही त्रास काही जाणवत नाही. या ठिकाणी गडावर जाणारा मार्ग असं लिहिलं आहे. पायथ्यापासून 10 मिनिटात आपण या अशा पायरी मार्गाने गडाच्या पहिल्या दरवाजापाशी पोचून गेलो. चला, गडमातेच्या आपण पहिल्या दरवाजापाशी पोचून गेलो. हा चोर दरवाजा आहे, तोही पाहू. आणि हे पाण्याचं टाक खामटाक आहे, मोठं आहे चांगलंच. पाणी कमी आता परंतु सुंदर आहे. प्रथम चोर दरवाजा पाहू. बाहेर पडण्यासाठी हा चोर दरवाजे. घोसाळगडावरील चोर दरवाजा. पाण्याचं टाकं पाहिलं ते पाहून आपण प्रथम वरती बालेकिल्ल्यावर जाऊ आणि येताना आपण माची पाहू. या ठिकाणी गडावर काय काय वस्तू पाहण्यासाठी आहेत त्या माहिती दिली आहे त्याची. हा जो मार्ग गेलेला आहे पाठीमागचा तो गेला आहे बालेकिल्ल्याच्या दिशेने आणि हा गेला आहे माचीकडं. तर आपण आता प्रथम बालेकिल्ल्यावर जाऊ. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित असा पायरी मार्ग दिसतोय. गरमीच्या दिवसामध्ये कोकणातील किल्ले थोडे अवघडच जातात. छोटा आहे परंतु दुपारची वेळ असल्यामुळं थोडा त्रास जाणवतो. 3 पाण्याची टाकी दिसते, ती पाहून घेऊ. पाण्याची टाकी, ही पाण्याची टाकी आहेत. ह्याच्यात पाणी नाही, तिन्ही टाक्यांमधून पाणी नाही. खूप मोठं खामटाक आहे, बापरे, बरंच मोठे खामटाक आहे. समोर माचीचा भाग दिसतोय. अजून इथं ही पाण्याची टाकी पाहायला भेटतात. खामटाकी ती मोठी, याला 2 खांब आहेत. तसंच पुढे एक आहे आणि त्याच्या पुढे एक आहे. हे 3 पाण्याच्या टाक्यांचा समूह इथं आहे. पटकन पुढे निघून जाऊ. ते टाकं खूपच मोठं दिसतंय, हे बघू शकतोय. खूप मोठं पाण्याचं टाकं आहे. तोप गडावरली ही तोप आहे, लोकार्पण केलं आहे याचं. पाण्याची टाकीच इथून पण हौदे मोठा, हा खूप मोठा हौदे. गडाच्या एकदम पाठीमागे आलो आपण. जाण्यासाठी मार्ग खूप कष्टकर आहे.
वर येण्याचा रस्ता कसा आहे ते काय लक्षात येत नाही. तिथं हनुमानाचे शिल्प असणार त्याकडे. महादरवाजा असावा पाहायला भेटतो खालून आलेला दुसरा दरवाजा या, परंतु अवघड मार्ग असल्यामुळे या ठिकाणावरून येता येत नाही. दारुगोळा कोटा राहायचं गडाच्या पाठीमागच्या बाजूस आहे. हे पाहू शकतोय दारुगोळा कोटार. गडाच्या पाठीमाग आल्यानंतर एक तलाव या पावसाळी तलाव आहे. कुडाच्या ज्या लेण्या करून आलो त्या ह्या रोडनी आपण असंच कुडाच्या लेण्या पाहून आलतो. इकडं 2 तोफ आहेत एकूण गडावर. एक तोफ आहे बुरजावली लास्टच्या बालेकिल्ल्याच्या खाली असणार हा बुरुज आहे. वरती बालेकिल्ला सोप व हा या ठिकाणचे अवशेष पाहून आपण आता बालेकिल्ल्यावर जाऊ. असं जायचं आपल्याला वरती. गडमाथ्यावर जाणारा रस्ता घसाऱ्याचा आहे. आला नाही तरी चालू शकते गडमाथ्यावर. गडमाथ्यावर पोचून गेलो आपण. या ठिकाणी वाड्याचे अवशेष असावेत, बाकी काही दिसत नाही आपल्याला जास्त. पाहू शकतोय पाठीमागं ती माची. च्या बाजूस एक चौतार आहे. असे 2 चौतारे पाहायला भेटतात. त्या व्यतिरिक्त गडमाथ्यावर काही नाही. अतिशय तीव्र उतार आणि घसाऱ्याचा रस्ता आहे. सावध यायचं आहे गडमाथ्यावर. गडमाथ्यावर जाताना हा एक अतिशय अवघड असा टप्पा आहे आणि त्याच्यानंतर हा एक टप्पा येत आहे. या 2 टप्प्यांवर सावध जायचे आपणाला. आता गडमाथ्यावरून आपण आता परतीच्या प्रवासात रेलिंग बसवलं आहे. इथं हा अवघड पॅच आहे. इथं त्या ठिकाणी मोठे पाण्याचं टाके सुद्धा. त्यानंतर अजून एक पाण्याचं टाके, परंतु ते अवघड जागे त्याच्यामुळे जाता येत नाही तिथं. शिवलिंग आहे ते. पुढे जाऊया रस्त्याने. ही तशी नॅचरल गुहा आहे. गडाच्या पाठीमागील बाजूस असणारे शिवलिंग आहे. भवानी मंदिर आहे ते पाहिलं आपण आता. आणि पुढच्या अवशेष पाहण्यासाठी जाऊ. ज्या ठिकाणी अवघड आहे त्या ठिकाणी रेलिंग बसवले. माचीचा भाग दिसतोय समोर. या भागात आपण आता जाते माचीच्या. या ठिकाणी येत असाल तर परफ्यूम लावायचं नाही, पुन्हा मोठमोठ्याने बोलायचं नाही, गाणी लावायची नाहीत, सिगरेट ओढायचं नाही. कारण इथं जर पाहिलं तर कमीत कमी 25 ते 30 आग्या मावळ आहेत त्यांचं. तर त्याच्यामुळं सावध या. किल्ला सोपा आहे परंतु त्याचं
आजूबाजूचे दहाकता बेकार आहे. किल्ले घोसाळगड. आणि सर्व अवशेष पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. अतिशय सावधगिरीने आणि काळजीपूर्वक या. वारंवार सांगण्याचं कारण हेच आहे की या ठिकाणी आग्या मावळ खूप मोठ्या प्रमाणात आहेत. शौच खूप असावं. त्या ठिकाणी बघू शकतो सापाची कात दिसते आपल्याला. थोडेसे 2 चौतरे. आपली घोसाळगडाची सफर पूर्ण झाली आहे. संपूर्ण आपण किल्ला पाहिला, सर्व अवशेष पाहिले. अगदी डाव्या बाजूने गेलो आणि पूर्ण बाले किल्ल्यावर जाऊन उजव्या बाजूने पुन्हा आपण सर्व वास्तू पाहत एक वास्तू पाहत आपण सर्व आलो. माचीवर जात असताना या ठिकाणी आपण पाहू शकतो असं एक इथं शौच खूप असावं त्याकडचं. समोरच्या बघा त्या झाडावर आग्या मावळा दिसत आहेत. त्या झाडावर आग्या मावळ. तिवरून खाली येण्यास 5 मिनिट पुरेसे होतात. मंदिर बंद आहे त्यामुळं आपण बाहेरूनच दर्शन घेऊ आणि आपली गडफेरी इथं पूर्ण होत आहे.